श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. व्यास म्हणाले, माते, प्रवृत्तीरूप धर्म, ऐहिक धर्म आणि निवृत्तीरूप धर्म म्हणजे पारलौकिक धर्म ही धर्माची दोन रूपे तुला माहीत आहेत. तसेच तू स्वतः महाप्रज्ञ असल्यामुळे तुझी बुद्धी धर्माच्या ठिकाणी स्थिर आहे. म्हणून धर्माचरण करण्याच्या उद्देशाने तू जे मला सांगत आहे त्याप्रमाणे मी अवश्य करीन. हा आचार प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेला आहे. मित्र म्हणजे सूर्य आणि वरुण यांच्या तोडीचे पुत्र मी विचित्रवीर्याच्या भार्यांना प्राप्त करून देईन. त्या दोघींनी माझ्या सांगण्याप्रमाणे 1 वर्षपर्यंत व्रताचे काटेकोर पालन करावे, म्हणजे त्या शुद्ध होतील. व्रताचरण न करणारी कोणतीही स्त्री माझ्याशी समागम करण्यास पात्र नाही. सत्यवती म्हणाली, विचित्रवीर्याच्या दोन्ही भार्या जेणेकरून सत्वर गर्भवती होतील असे कर. राष्ट्रामध्ये अराजक माजले म्हणजे प्रजा अनाथ होते आणि तिचा सत्यानाश होतो. सर्व विहित कर्मांचा लोभ होतो. पर्जन्यवृष्टी होत नाही आणि देवतांचे पूजन संपते. एकदा राष्ट्रात अराजक माजले म्हणजे त्याला पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त होणे फार अवघड असते. म्हणून तुझ्या भावाच्या भार्यांच्या ठिकाणी तू पुत्रोत्पत्ती कर. भीष्म त्या पुत्रांचे संवर्धन करील. व्यास महर्षी म्हणाले, माते, माझ्या भावाला इतक्या त्वरेने मी पुत्र प्राप्त करून द्यावा असे जर तू म्हणत असशील तर त्या दोघींनी माझी विरूपता सहन करावी हेच त्यांच्या बाबतीत उत्कृष्ट व्रत ठरेल. माझ्या अंगाला येणारा गंध, माझे रूप, माझा वेश या गोष्टी जर त्यांना तिरस्कारणीय वाटल्या नाहीत, तसेच एकंदरीतच माझ्या देहाची त्यांना घृणा आली नाही, तर कोसल देशाची राजकन्या आजच गर्भवती होईल. वैशंपायन म्हणाले, व्यास महर्षी आपल्या मातेला येण्याप्रमाणे बोलले आणि कोसल देशाच्या राजकन्येने शुभ्र वस्त्र परिधान करावे, अंगावर अलंकार घालावेत आणि शयनगृहात शय्येवर माझ्या समागमासाठी वाट पाहत बसावे असे तिला सांगून व्यास महर्षी अंतर्धान पावले. नंतर सत्यवती आपल्या सुनेची एकांतात गाठ घेतली आणि तिला धर्माला अनुसरून असलेल्या सार्थ आणि हितकारक उपदेश केला. तिला ती म्हणाली, कौसल्ये, मी तुला धर्माचे एक रहस्य सांगते, ते तू समजावून घे. माझे भाग्य संपुष्टात आल्यामुळे भरतवंश खंडित होणार यात मला शंका नाही. या आपत्तीमुळे माझ्या मनाला किती क्लेश होत असतील याचा विचार कर. आपला पितृवंश संकटात सापडलेला आहे हेही ध्यानात घे. आपला वंश खंडित होण्याचा प्रसंग आला असता त्याचे सातत्य कायम राहावे एवढ्यासाठीच भीष्माने मला एक उपाय सांगितला आहे. हा उपाय अंमलात आणणे केवळ तुझ्याच हाती आहे. भीष्माने जो उपाय सांगितला आहे तो अंमलात आणून तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर आणि खंडित झालेल्या या भरतवंशाचा तू उद्धार कर. कौसल्ये, इंद्राप्रमाणे तेजस्वी असलेला पुत्र तुझ्या उदरी जन्माला येऊ देत. भरतवंशाच्या राज्याची धुरा तो तुझा पुत्र धारण करील. अशा प्रकारे धर्मतत्व तिला समजावून सांगून सत्यवतीने त्या धर्मशील कौसल्येचे म्हणजे अंबिकेचे मन कसे बसे वळविले आणि संतुष्ट होऊन तिने ब्राह्मणांना, देवर्षींना आणि अतिथींना भोजन घातले. वैशंपायन म्हणाले, नंतर योग्य वेळी सत्यवतीने ऋतुस्नात झालेल्या अंबिकेला
शयन मंदिरातील शय्येकडे नेले आणि तिला मृदू शब्दांनी ती म्हणाली, कौसल्ये, तुझा धीर आज तुझ्याशी समागम करण्यासाठी येथे येणार आहे. जागी राहून तू त्याची वाट बघ. तो मध्यरात्रीच्या सुमारास येईल. सासूने सांगितल्याप्रमाणे रमणीय शय्येवर ती अंबिका पडून राहिली आणि मनातल्या मनात तिने भीष्माची व कुरुकुळातील इतर श्रेष्ठ पुरुषांची आठवण केली. नंतर अंबिकेबरोबर प्रथम विनियोग करण्याच्या विचाराने सत्यवचनी व्यास महर्षी शयन मंदिरात शिरले. शयन मंदिरातील सारे दीप उजळले होते. त्यांचा कृष्णवर्ण पिंगट जटा, तांबडे लाल डोळे आणि पिंगट दाढी मिशा पाहताच अंबिकेने डोळे मिटून घेतले. सत्यवती मातेच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे ठरवून व्यास महर्षींनी अंबिकेबरोबर समागम केला हे खरे, पण भीतीमुळे त्यांच्याकडे पाहण्याचा त्या काशीराज कन्येला धीर झाला नाही. व्यास महर्षी शयनगृहातून बाहेर पडत असता सत्यवती मातेने त्यांना विचारले, हिला जो पुत्र होईल तो सर्व गुणसंपन्न राजपुत्र होईल ना? सत्यवतीचा तो प्रश्न ऐकून व्यास महर्षी तिला म्हणाले, होय, हिला जो पुत्र होईल तो 10 सहस्त्र हत्तींप्रमाणे बलवान असेल. तो प्रज्ञावंत असेल, श्रेष्ठ राजर्षी असेल, दैवशाली असेल, महाप्रतापी असेल आणि महाबुद्धी असेल. इतकेच नाही तर त्याला 100 पुत्र होतील. तथापि मातेच्या चुकीमुळे म्हणजे समागमाच्या वेळी तिने डोळे मिटून घेतल्यामुळे तो जन्मांधच निपजेल. व्यासांचे ते बोलणे ऐकून सत्यवती माता पुत्राला म्हणाली, हे तपोधना, जन्मांध राजा कुरुवंशाला शोभणारा नाही. म्हणून आपल्या आप्तेष्टांचे रक्षण करणारा आणि पूर्वजांचा वंश वाढविणारा, कुरुवंशाला शोभणारा दुसरा राजा तुझ्यापासून आम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे, असे म्हणून व्यास महर्षी तेथून निघून गेले. आज आपण इथे थांबूया. याची पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.